श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावणी सोमवार निमित्त असणार आहे। कारण बघा, येत्या 28 तारखेला 28 जुलै 2025 रोजी येत आहे पहिला श्रावणी सोमवार। आता श्रावण महिन्याचं तर विशेष असं महत्त्व आहे, त्यातली त्यात सोमवार म्हटलं तर अजून थोडंसं जास्त महत्त्व त्याचं वाढत असतं। शिवभक्त तर या दिवशी खूप काही सेवा करतात। या व्यतिरिक्त आपली कुठल्याही देवावर श्रद्धा असेल तरीही भगवान शंकरांची आराधना करायला आपल्याला कोणीही नकार देत नाही, कारण भगवान शंकरांची आराधना करणं प्रत्येकासाठीच गरजेचं असतं। कारण भगवान शंकरांची आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपला जो शनी दोष आहे, जे राहू केतूचे दोष आहे, पितृदोष जो आहे तो दूर होण्यासाठी मदत मिळत असते। म्हणून शिवाची आराधना करणं खूप गरजेचं आहे। कारण आपण जरी स्वामी भक्त असलो तरीही स्वामींच्या मुखामध्ये तुम्ही सदैव एकच मंत्र ऐकलेला असेल, तो म्हणजे शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, हे तुम्ही ऐकलंच असेल। तर बघा, आपले ब्रह्मांड नायक आपले स्वामी महाराज जर सातत्याने भगवान शिवांचं नाम जपत होते तर मग आपण कोण आहोत ना, बरोबर की नाही? त्यामुळे आपण देखील शिवाची आराधना ही करायचीच आहे। त्यामुळे आपले स्वामी देखील प्रसन्न होणारच आहे। तर श्रावणी सोमवारचं व्रत करणं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्हाला करायचंच आहे। पण फक्त उपवास करून भगवान शंकर प्रसन्न होणार आहे का? तर नाही, त्यासोबत आपल्याला सेवा देखील करायची आहे। बरेच जण उपवास करतात, खिचडी खातात, पण सेवा मात्र आपल्याकडून काहीच होत नाही। असं जर होत असेल तर ते कुठेतरी चुकीचं आहे। बघा, तुम्हालाही माझंही म्हणणं पटत असेल तर व्हिडिओला लाईक करा। या उलट एखादी व्यक्ती अशी असते की तिला उपवास करणं झेपत नाही, पण ती रुद्राभिषेक करते, शिवमहिम्न स्तोत्र म्हणते, मंदिरात जाते, तिथेही सेवा करते। जर ती सेवा करत असेल तर भगवान शंकर म्हणणार आहे का, अरे तू माझा उपवास केला नाही मग मी तुझी सेवा स्वीकारणार नाही? असं होणार नाही, कारण सगळ्यात जास्त सेवेला महत्त्व आहे। त्यामुळे जर काही कारणास्तव तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल ना, तर हरकत नाही, करू नका, पण सेवा मात्र आवर्जून करा। भलेही या ठिकाणी सांगितलेल्या मोठमोठ्या सेवा तुम्ही करू नका, कारण आजकाल ह्या विज्ञान युगामध्ये कोणाकडेही एवढा वेळ नाही, पण थोडासा वेळ काढून का होईना आपल्याला एक 5 ते 10 मिनिटाची का होईना सेवा करायची आहे। कारण भगवान शंकर भोलेनाथ आहे, थोडीशी जरी आपण सेवा केली तरीही त्याचा स्वीकार ते करणारच आहे। म्हणून फुल न फुलाची पाकळी म्हणून जी सेवा करणं तुम्हाला शक्य होणार आहे ती आवर्जून करा। आता ज्यांना सहज करणं शक्य आहे उपवास, त्यांनी आवर्जून करावा। पण औषध पाणी सुरू आहे आणि मेडिकलचा काही इश्यू असेल किंवा तब्येतीचं काही असेल, आरोग्य म्हणजे तुमचं सातत्याने बिघडत असेल तर उपवास करू नका। कारण जोपर्यंत आपलं आरोग्य चांगलं आहे तोपर्यंतच आपण सगळ्या काही गोष्टी करू शकतो। त्यामुळे आरोग्याला पहिले जपा आणि त्यानंतर तुम्ही उपवास वगैरे करण्याचा विचार करा। तर असो, सेवेला बंधन नाही, सेवा तुम्ही करू शकतात। फक्त मासिक धर्म असेल, सुतक असेल तर मग तुम्ही सेवा करू शकत नाही, तुम्ही फक्त नाम जप करू शकतात, कारण नाम घ्यायला कोणतंही बंधन नाही। तर असो, उपवासाच्या बाबतीतला प्रश्न तुमचा सुटलेला आहे। त्यानंतर सगळ्यात प्रामुख्याने विचारण्यात येणारा प्रश्न म्हणजे श्रावणी सोमवारी केस धुवावे का? बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की आपला ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी केस धुतले जात नाही। त्याचं एक कारण असं आहे की जेव्हा आपण उपवासाच्या दिवशी केस धुतो तेव्हा आपलं चंद्रबळ कमजोर होत असतं, म्हणून उपवासाच्या दिवशी केस धुतले जात नाही, तर आदल्या दिवशी केस धुतले जातात। आता बऱ्याच जणांना ही हास्यास्पद गोष्ट वाटेल, पण हेच खरं आहे। जर तुमचा श्रावणी सोमवारचा उपवास असेल ना, तर तुम्ही आदल्या दिवशी केस धुवून घेऊ शकतात आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी फक्त आपण अंघोळ वगैरे करून, गंगाजल असेल तुमच्याकडे तर थोडंसं गंगाजल पाण्यात एकत्र करून त्या पाण्याने अंघोळ करू शकतात। आता दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच महिलांचा असा प्रॉब्लेम होतो की मासिक धर्माचा 4था दिवस येतो। आता श्रावणी सोमवार आहे आणि जर तुमचा मासिक धर्माचा 4था दिवस असेल किंवा 5वा दिवस असेल तर मग आपल्याला त्या दिवशी डोक्यावरून पाणी हे कंपल्सरी घ्यावंच लागतं। मग या ठिकाणी आपला हा नियम लागू पडेल का, असाही प्रश्न येतो। तर बघा, या ठिकाणी सांगणं आहे की फक्त आणि फक्त मासिक धर्म किंवा मग सुतक पडलेला आहे, सुतक पडल्यानंतर 10वा दिवस तुमचा येत असेल किंवा 13वा दिवस येत असेल तर तेव्हाही आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यावं लागतं। जर अशा 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही सोमवारच्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायला हरकत नाही। पण इतर वेळेस मात्र कुठलीही समस्या नसताना तुम्ही विनाकारण सोमवारच्या दिवशी डोक्यावरून पाणी घेणं टाळा। तर आदल्या दिवशी तुम्ही केस वगैरे धुवून घ्या आणि दुसऱ्या दिवशी फक्त अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र किंवा मग गंगाजल टाकून तुम्ही अंघोळ करून घ्या। आता त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की श्रावण महिन्यात ब्रह्मचर्याचं पालन करावं का? तर हे बघा, आता अगदीच महिनाभर ब्रह्मचर्याचं पालन करा असा कुठेही नियम नाही, पण कमीत कमी आता श्रावणी सोमवार आहे तर मग आदल्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचंच आहे। कारण बऱ्याचदा असं होतं की ब्रह्मचर्याचं उल्लंघन झालं तर आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यावं लागतं आणि त्यामुळे हा नियम जर या ठिकाणी आपल्याला पाळता येत नसेल तर रविवारच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्य हे पाळायचं आहे। आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की बघा, आपलं मन शुद्ध असणं गरजेचं आहे। आपलं मन पवित्र असेल, मन शुद्ध असेल, आपले विचार चांगले असतील तर
कुठलीही सेवा देवाकडे पोहोचतच असते आणि देव त्याचा स्वीकार करतच असतो। बाकी आपण कितीही डोक्यावरून पाणी घेतलं, कितीही गंगाजलाने स्नान केलं, तरीही आपलं जर मन अशुद्ध असेल, आपले विचार अशुद्ध असतील, तर त्याचा स्वीकार भगवान शंकरांपर्यंत होतच नाही। तर असो, आता केस धुण्याच्या बाबतीतलाही तुमचा प्रश्न सुटलेला आहे। त्यानंतर उपवासाला कोणते पदार्थ खावे, कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नये यासंबंधी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर बघा, श्रावणी सोमवारला तुम्ही फलाहार घेऊ शकतात, दूध घेऊ शकतात, दही खाऊ शकतात। या व्यतिरिक्त साबुदाणा असेल, तुम्हाला अगदीच निरंकार उपवास करणं शक्य होत नसेल तर तुम्ही साबुदाण्याची खीर किंवा साबुदाणा खिचडी देखील खाऊ शकतात। पण भगवान शंकरांच्या व्रताचा अजून एक नियम आहे, तो असा की भगवान शंकरांना म्हणजे तिखट आणि मीठ चालत नाही। त्यामुळे जर तो नियम पाळणं शक्य असेल तर तुम्ही नक्कीच तो नियम पाळण्याचा प्रयत्न करा। पण आजकाल बऱ्याच ठिकाणी हा नियम हळूहळू मोडताना दिसत आहे। पूर्वीचा जर आपण विचार केला तर आपल्या घरामध्ये गोड खिचडी बनवली जायची, तुम्हाला आठवत असेल। पण आता कालांतराने चवी बदललेल्या आहे, आचारविचार बदललेले आहे, तर मग थोडंफार खाण्यापिण्यामध्ये देखील बदल झालेलेच आहे। जर तुम्हाला तो नियम पाळणं शक्य नसेल तर तो नियम नाही तुमच्याकडून पाळला गेला तर हरकत नाही। फक्त मग मीठ वापरताना मात्र तुम्हाला सैंधव मीठ वापरायचं आहे आणि शक्यतो तिखटाचं प्रमाण हे खूप कमी ठेवायचं आहे। जर तुम्हाला ते सहनच होत नसेल तर तुम्हाला थोडंसं कमी तिखटाचं प्रमाण घ्यायचं आहे, कारण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शेवटी आपलं मन किती शुद्ध आहे, पवित्र आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। त्यामुळे हा नियम तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे। त्यानंतर उपवास सोडताना आपल्याला काही पदार्थ चुकूनही खायचे नाही। तर उपवास सोडताना आपल्याला चुकूनही मसुराची डाळ खायची नाही, कांदा लसूण खायचा नाही। बघा, आपल्या स्वयंपाकामध्ये आपण कांदा लसणाचा बऱ्याच प्रमाणात वापर करत असतो, मोठ्या प्रमाणात वापर आपण करत असतो। त्यामुळे म्हणजे कांदा आणि लसूण जर वापरला नाही तर त्याने आपल्या स्वयंपाकाला चवही येत नाही, हे आपल्याला 100% मान्य असलं तरीही श्रावणी सोमवारचा जर तुम्ही उपवास सोडत आहात, नैवेद्य बनवत आहात, तर मग त्यामध्ये तुम्ही कांदा लसूण वर्ज्य करा। त्याच्या विरहित देखील स्वयंपाक केला जातो। आता जैन धर्माचं जर आपण बघितलं तर त्या कुटुंबांमध्ये कधीच कांदा लसणाचा वापर केला जात नाही। आता तुम्ही वर्षभर किंवा कायमचा हा नियम पाळा असं या ठिकाणी बंधन नाही, पण कमीत कमी श्रावणी सोमवारी तरी तुम्हाला हा नियम पाळायचाच आहे। त्यानंतरचा पुढचा पडलेला प्रश्न म्हणजे गर्भवती स्त्रियाने शिवलिंगाची पूजा करावी का? तर हे बघा, एक 6व्या-7व्या महिन्यापर्यंत तुम्ही मंदिरात जाऊन देखील पूजा करू शकतात। बऱ्याच ठिकाणी मंदिरात जायला बंदी असते, बंदी म्हणजे खूप कडक नियम नाही, पण बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की गर्भवती स्त्रियाने शंकराच्या मंदिरात जाऊ नये किंवा शंकराची पूजा करू नये। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी एक गोष्ट सांगते की नाण्याच्या 2 बाजू असतात आणि त्या दोनही बाजू आपण पाहणं गरजेचं आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या मंदिरात जायला गर्भवती स्त्रियांना का बरं सांगितलं जात नाही? तर हे बघा, त्याचं कारण असं की बऱ्याच मंदिरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की भगवान शंकरांच्या पिंडीवर नाग असतो आणि असं म्हटलं जातं की गर्भवती स्त्रियांनी नाग पाहू नये। त्यामुळे आपण मंदिरात गेल्यानंतर एक आपला शुद्ध भाव असतो, भगवान शंकरांचा त्या ठिकाणी वास आहे, तसंच त्या नागाचाही वास आहे असं आपण मानतो। तर मग गर्भवती स्त्रियांनी त्या नियमाचं उल्लंघन होऊ नये म्हणून आपण मंदिरात जाणं टाळावं। या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की 7व्या महिन्यानंतर शिवलिंगाची पूजा करू नये किंवा मग भगवान शंकरांच्या पिंडीची मंदिरात जाऊन पूजा करू नये। तर त्याचं देखील 2 कारणं आहे। हे बघा, पहिलं कारण तर नागाच्या बाबतीत तुम्हाला सांगितलेलंच आहे। दुसरं कारण म्हणजे बघा, जसं जसं आपल्याला 7वा-8वा महिना लागतो तसं तसं आपलं बाळाचं वजनही वाढत असतं आणि काहींना या 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यामध्ये प्रचंड त्रासही होतो, खाली बसायला जमत नाही आणि भगवान शंकरांची आपण जी सेवा करतो मंदिरात जाऊन वगैरे, तेव्हा आपल्याला मांडी घालून बसावं लागतं आणि त्या ठिकाणी बराचसा वेळही आपल्याला लागत असतो। आणि जर गर्भवती स्त्रियांचा जर आपण विचार केला तर कदाचित त्यांना तेवढं वेळ बसणं शक्यही नसतं। त्यामुळे त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देऊन हा नियम बनवलेला आहे। यामध्ये वेगळं काही कारण शोधण्याची अजिबात गरज नाही। फक्त या काळामध्ये गर्भवती स्त्रियांना सगळ्यात जास्त काळजी कोणाची घ्यायची आहे तर आपल्या बाळाची घ्यायची आहे। मग बाळाच्या आधी कोणीही येत नाही, अगदी देव असले तरीही, कारण आपण एक आई होणार आहोत आणि आपल्या बाळाची काळजी घेणं हे आपल्या हातात आहे। म्हणून फार काळ बसल्याने जर आपल्याला त्रास होणार असेल, आपल्या बाळाला त्रास होणार असेल तर मग आपण का म्हणून विषाची परीक्षा बघावी असा या ठिकाणी एक प्रश्न देखील निर्माण होतो। त्यामुळे भलते चलते मनात विचार न आणता तुम्ही शक्यतो 7व्या-8व्या महिन्यानंतर तुम्ही शंकराच्या मंदिरात तर जाऊच नका, पण शक्यतो फार वेळ लागणाऱ्या सेवा देखील तुम्ही करू नका। या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता तर आपल्या घरातही शिवपिंड असते, तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर 6व्या महिन्यापर्यंत तुम्ही करू शकतात। त्यानंतर मात्र फक्त तुम्ही नामजप केलं तरीही चालणार आहे, याने तुमच्या बाळावर काहीही विपरीत परिणाम होणार नाही। त्यामुळे मनात शंका आणू नका। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही नामजप करू शकतात, नामजप करायला कुठलंही बंधन नाही। किंवा मोबाईलवर जर तुम्ही शिवमहिम्न स्तोत्र वाचलं, शिवनामावली ऐकली, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र ऐकलं तर त्याने देखील तुमच्या बाळावर चांगले संस्कार होणार आहे आणि जे काही आपल्या पूर्वीपासून जे नियम
नियम म्हणजे चालत आलेले आहे, जसं की गर्भवती स्त्रियांनी मंदिरात जाऊ नये वगैरे वगैरे, तर त्याचंही पालन आपल्याकडून होणार आहे. तर बघा, विज्ञान आणि आध्यात्मिक या दोनही गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे आणि मगच आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मी दिलेलीच आहे. तरीही जर याबाबत तुम्हाला काही प्रश्न पडलेला असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात. आजची माहिती कशी वाटली हे देखील तुम्ही कमेंट करून कळवा. त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. त्यासोबतच आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.